पण तुमच्या आईची समजूत घालताना स्वतःची समजूत मात्र कशी घालायची हा प्रश्न उरतोच ना. नाना, तुम्हाला काय वाटतं, सारंगबाबत जे दातार काकांनी सांगितलंय ते खरंच घडेल? नाही, पण घडणार नाही असंही ठामपणे वाटत नाही ना. आणि त्याचीच काळजी वाटते बघ. मध्यरात्री जाग आली की परत पुन्हा झोपच लागत नाही. नाना, तुम्ही नका काळजी करू. आपल्या सारंगवाला असं काही होणार नाही. आपण असं काही होऊच द्यायचं नाही. आपण आपल्या मायेचं कडं इतकं मजबूत करायचं की कुठलंही संकट त्याला भेदून सारंगपर्यंत पोहोचूच शकणार नाही, हो की नाही? हो. गेल्या कित्येक दिवसात कशाळकर मला भेटलेले नाहीये. अरे पण मग ह्याच्यात अहो, सारंगनी मला सांगितलंय बाबा तुम्ही त्याच्यात लक्ष घालू नका, म्हणून मी काही फारसं मनावर घेत नाहीये. ठीक आहे. चहा. तुला बरं बिरं वाटत नाही काय? मला काहीही झालेलं नाहीये. नाही, गप्प गप्प आहेस म्हणून विचारलं. सगळं माहीत असून सुद्धा विचारू नका. मला काही माहित नाहीये. मी काय सांगितलं नाही हा. अच्छा, म्हणजे ह्यांना माहिती आहे. अरे बापरे, घरामध्ये काही नव्याने टेन्शन घेण्यासारखी नवी घटना घडली आहे का? मी या घरामध्ये कित्येक वेळा मला वाटतं बोललोय की घरातलं वातावरण कसं आनंदी असावं, म्हणजे अगदी उत्साहानं सळसळणारं नसलं तरी एक समाधानी असावं, नाही? झालं बोलून, आता चहा घ्या आणि आता चहा घ्या आणि टाळा असंच म्हणत आहे ना, मग बोला. हे बघा, तसंच काही मनात नाहीये माझ्या, पण सारखं काय झालं असं विचारू नका. सुनबाई, मी बोलू का? कशाबद्दल? नाही, मी तू असा सूर लावला तर बोलणं कठीण आहे. तुला माहितीये का सारंग कुठे गेलाय? हो माहित आहे, बँकेत. नाही, सारंग बँकेत गेला नाही. बँकेत गेला नाही, मग कुठे गेला? हा प्रश्न खर तर सुनबाईने विचारायला हवा. अहो, तर पण मी विचारतोय ना, अशा मूड मध्ये तिला असे प्रश्न विचारायचे सुचत नाही. तुम्ही दोघंही हसताय ना मला. तुलाही हसतमुख राहायला हरकत नाहीये. अगं, तसं काही गंभीर घडलेलं नाहीये. सारंग बँकेत गेलाय, तो सोनालीच्या बाबांना भेटायला गेलेला नाहीये. अय्या, तुम्हाला कसं कळलं? याला सांगून गेला असेल. इथे आई वडील तळमळत आहेत, त्याला काय फरक पडतो? तुम्ही गप्प बसाओ. मी आता तुझी बाजू घेतो, कळते का तुला? माझ्या वतीनं सोनालीच्या बाबांशी बोलायला जमलं नाही तुम्हाला, आणि वर बोलतायत. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं येऊ नका, झालं तिथेच बोलणं खुंटलं. मला वाटतं जयश्री तुझी काहीतरी गफलत होती. आज दातार काकाने तुला जे काय सांगितलं ते ऐकवण्यासाठी तू सोनालीच्या वडिलांना घरी बोलवलंस. ही गोष्ट मला पसंत नव्हती, याच्यावरनं आपला वाद झाला आणि मग तू ती भेट रद्द केलीस. बघ, तू अजून विचार कर. तुला अजूनही आपण जी गोष्ट सारंगला सांगितली नाही ती सोनालीच्या वडिलांना सांगावीशी वाटते का? नाही, तसं वाटत असेल तर आपण त्यांना आत्ता बोलवून घेऊ, सांगू त्यांना. नाही, पण सांगायला तर हवीच हो. नाही म्हणजे उद्या बाहेरून कळणार. बाहेरून कुठं कळणार आहे? हो, पण आपल्याला तर माहित आहे ना. ओके, ठीक आहे. मग सांगायचीच असेल तर आपण सारंगपासून सुरुवात करू ना. सारंगला समोर बसू आणि सांगू त्याला. अहो, पण डायरेक्ट सारंगला सांगायचं. नाही, म्हणजे आदर्शवादानी वागायचं असेल तर पूर्ण आदर्शवादानी वागू ना. मी काय म्हणतो, तुम्ही आत्ता दोघे आपसात कशाला वाद घालताय? चिरंजीव गेलेत ना त्यांना भेटायला, बघूया काय बोलून येत आहेत ते. आणि महत्वाचं म्हणजे काय, तुला जे टेन्शन होतं ना की सोनालीच्या घरचे विरोधात आहेत, तर ते तसं नाहीये. निदान हे तरी कळलं. सगळी त्या परमेश्वरालाच काळजी आहे हो. परमेश्वराला फक्त हिची काळजी बरं का नाना, कारण परमेश्वराला चांगलं ठाऊक आहे ही सगळ्यांची काळजी करते.
हॅलो, कोण बोलतंय? कोण? गोटू गंगवणे? कोण हा गोटू गंगवणे? अरे बोला ना काहीतरी. तू आधी आमची ओळख करून दे. आता यात ओळख काय करून द्यायची आहे? सारंगला माहितीये की मी त्याला आज माझ्या बाबांना भेटवणार आहे आणि बाबा तुम्हाला पण सांगितलं की आज सारंगला घेऊन येणार होते भेटायला म्हणून. किती बोलतेस तू? तिच्या आईच्या वळणावरती गेली ती. बाबा माझ्याविषयी काय बोलतायत? सारंग तू सुरुवात कर रे, त्याशिवाय बाबा बोलणार नाहीत. नमस्कार. अरे असू दे असू दे असू दे. मी सारंग काळे. आडनावाने जरी काळे असलो तरी मी स्वतःला विजय मोकाशींचाच मुलगा समजतो. कारण माझे आई वडील मी 4 वर्षाचा असतानाच गेले. तेव्हापासून त्यांनीच मला सांभाळलं. त्याच्यामुळे आई बाबा म्हटलं की हेच दोघं माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. मी सोनालीच्याच कॉलेजात आहे. 3 वर्ष तिला सिनियर आहे. गेली 4 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या वडिलांच्या बिझनेसमध्येच लक्ष घालणार आहे. का हसलास का? हो म्हणजे लक्ष आतापासूनच घालतोय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बिझनेसमध्ये स्वतःला झोकून देणार. तुला परदेशात जायची जर चांगली संधी आली तर? मी माझ्या आई वडिलांना आणि तुमच्या मुलीला सोडून परदेशातच काय परगावातही नाही जाणार. पण माझ्या मुलीला परदेशात जायची जर हौस असेल तर? हो हा म्हणजे माझी 4 वेळा वर्ल्ड टूर करायची इच्छा आहे. आईचा फोन. बोल ना मग. मी बाबांशी बोलतो, तू प्लीज आईशी बोल. हॅलो काकू. हा खूप खुश दिसते सोनाली. मलाही तिला असंच आनंदात आणि सुखी पाहायचं. अरे वा, मग आणखीन काय हवं? आम्हाला मुलगा पसंत आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. काही गंभीर आहे का? गांभीर्याने घेतली तर बोला. खरं तर हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला आज भेटायला आलो. सोनालीला डायरेक्टली मी नाही सांगू शकत, म्हणून तुम्हाला भेटायला आलो. असं काय सांगणार आहात? मला एक सांगा, तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे? अरे हा काय प्रश्न झाला? नाही आहे का नाही? नाही, माझा फक्त माणसाच्या चांगुलपणावरती विश्वास आहे. पण माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. म्हणजे मी त्याच्या आहारी जरी गेलो नसलो तरी अगदी मी दुर्लक्षही नाही करत त्याच्याकडे. काही हॉरिबल आहे का? तसं वाटू शकतं. माझ्या आई वडिलांचा जसा अपघातात मृत्यू झाला तसाच योग माझ्या पत्रिकेतही आहे. तुम्ही प्लीज सोनालीला सांगा, तिला समजवा. काय झालं? तुझ्या बाबांनाच विचार. येतो येतो का? बाबा सांगा ना, काय झालं? ए रेखा सीमा, हे घ्या चॉकलेट, तोंड गोर करा. कशाबद्दल? घ्या, हिला माहीतच नाही की काय. काय? अगं आज आपला सारंग फायनली सोनालीच्या बाबांना भेटला. अच्छा, म्हणजे आता ऑफिशियल बोलणी सुरू होतील तर. हो ना, आईच्या डोक्यावरचं केवढं मोठं टेन्शन कमी झालं. आता ना रितसर येणं जाणं सुरू होईल. ते आपल्याकडे येतील, आपण त्यांच्याकडे जाऊ. ए, एवढी स्मूथली घेऊ नकोस हा.
नाही म्हणजे मला सोनाली असं सांगत होती की तिची आई आणि कोण ती दुर्गा मावशी त्यांना हे मुळीच पसंत नाही. पसंत न पडायला काय झालंय? तिच्यासाठी काय कोणी राजकुमार शोधून ठेवलाय त्यांनी? आणि काय ग, आपला सारंग कोणा राजकुमारापेक्षा कमी आहे का? नाही, तो राजकुमार आहे पण आपल्यासाठी. त्यांच्या दृष्टीने तो त्यांच्या दृष्टीने काय काय सांग ना. अगं त्यांच्याच दृष्टीने कशाला, इवन बाहेरच्यांसाठी सुद्धा. सारंग काळे आई वडील गेल्यामुळे मोकाशींच्या घरी राहतो. मे बी हीच गोष्ट तिच्या आईला खटकत असेल. अगं ह्या पॉइंटला काहीच अर्थ नाहीये. आजकाल तर अनाथ बेवारस मुलांना सुद्धा समाजात मानानं वागवलं जातं. हे असलं कुठल्या पुस्तकात वाचलेस? पुस्तकात कशाला वाचायला हवंय? बाहेरच्या जगात दिसत नाही काय? सीमा, हे असं हसू नकोस हा, मला अजिबात आवडत नाही. प्रथम बघ ना ग. सॉरी, आय एम सो सॉरी. नाही, तू म्हणालीस ना की बाहेर जगात बघत नाही का, म्हणून मला हसू आलं. अगं मग काय चुकीचं बोलली ती? अगं बाहेरचं जग म्हणायला तुम्ही बाहेर जाता कुठे? आणि बाहेरचं जग आपल्या घरापेक्षा फार वेगळं आहे. म्हणजे इथे घरी बसून आपल्याला जे वाटतं ना तसं नाहीये. जे आता आपण सारंग सोनालीच्या बाबांना भेटून आला म्हणून आपण तोंड गोड करतोय, आई पण खूप खुश आहे, पण तिकडे सोनालीची आई नाहीये म्हणून. सोनालीची आई आल्यावर काय, अगं सोनालीचे बाबा सुद्धा तिला वचकून बसतात. आता ही गोष्ट जाऊन लगेच आईला सांगू नको म्हणजे झालं. इथेच, अगदी इथेच चुकतात. सगळं कसं लपवून ठेवलं जातं. वा, ग्रेट. कोण कोणाला सांगते ते बघा, म्हणे इथेच चुकतं, सगळं लपवलं जातं. सीमा, अगं आम्ही तरी आईला त्रास होऊ नये यासाठी सगळं लपवायचा प्रयत्न करतो, पण तू काय करतेस बाहेर? कोण तो राजा शेट्टी, कोण कोणाला काही माहित नाही. कोणीतरी इसम घराच्या दाराजवळ येऊन जातं आणि घरातल्या कुणाला काहीच माहित नाही. आणि आता तो गोटू गंगावणे, तो तर ग्रेटच आहे. गोटू गंगावणे? हो, सारंगने त्या दिवशी विचारलं तेव्हा हेच नाव सांगितलं होतंस ना तू, गोटू गंगावणे. आणि गंमत म्हणजे या गोटू गंगावणेला कॉलेजमध्ये कोणीच ओळखत नाही, पण तो सर्रास आपल्याकडे फोन मात्र नक्की करतो. कारण काय, तर हे नाव तूच त्याला दिलंय ना म्हणून. आता बोल, कोण आहे हा? सांग ना, सांग, बोल ना. अगं नाना, चहा घ्या. हा चहा तू केलास? हा चहा घ्यायच्या आधीच काय तोंड वाकडं करताय? तसं नाही रे, माणूस हा बुद्धी असलेला प्राणी आहे. काय? माणूस हा बुद्धी असलेला प्राणी आहे, त्यामुळे एकदा घेतलेला अनुभव तो सहसा विसरत नाही. नाना, मला तुमच्याशी एका गंभीर विषयावर बोलायचं आहे. पण त्याकरता चहाची गरज नव्हती. तुम्हाला चहा नकोय का? नको असलं तर तसं स्पष्टपणे मला सांगा. मी चहा मोरीत ओतून टाकतो. नाही नाही नाही, राहू दे राहू दे. अरे मला सांग, या वयात मुलाच्या हातचा चहा किती लोकांना मिळत असेल? हा, राहू दे. हे बघ, हवं तर मी अगदी मिटक्या मारत चहा पितो, मग तर झालं. सांग, काय सांगायला आला होतास? नाना, अलीकडे एक घडू नाही ती घटना घडली. म्हणजे मी जयश्रीला यासंबंधी काही बोललो नाहीये. काय रे, काय झालं?
बाबू मामा त्याने मी घरी येताना जवळजवळ रस्त्यात मला गाठलंच. गाठलं म्हणजे? गाठलं म्हणजे बहुधा तो माझी वाटच पाहत थांबला होता. मग? मला चिथावत होता. अरे आपण लक्ष नाही द्यायचं. बरोबर आहे तुमचं, पण ही गोष्ट माझ्या नंतर लक्षात आली. नंतर लक्षात आलं म्हणजे? तू काय त्याच्यावर हात उगारलास की काय? अरे बोल ना लेका. सारंगच्या मामीबद्दल आणि माझ्याबद्दल नको ते बोलत होता तो. मला नाही सहन झालं. अरे पण अशा लोकांच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण लोकांचं लक्ष जातं ना. पण मला सांग, तू हात उचलल्यावर तुझा काय फायदा झाला? नाही, तात्पुरतं समाधान मिळालं असेल, पण पुढे काय? आता याचा विचार कर, तो बाबू मामा याचा तिच्यावर कसा राग काढत असेल. ती आयती तावडीत सापडली त्याच्या. पण म्हणजे लोकांचा विचार करत आपण सतत सहनच करत बसायचं का? अरे सगळ्यांचा नाही रे, पण ज्यांना आपण आपलं मानतो त्यांचा विचार करावाच लागतो. आणि संध्या आपली आहे, सारंगकडून असलेली एकमेव नातेवाईक. आता हसलास का? नाही, आता सारंगच्या सासरची मंडळी सुद्धा आपल्यातून मिसळतील नाही का? गेलाय सासऱ्याला भेटायला गेलाय. नाना, जयश्री लगबगीनं देवळाकडे गेली दर्शन घ्यायला. मला असं वाटतं मायालेकांचं काहीतरी एकमेकाला अनुकूल बोलणं झालेलं दिसतंय. सीमा मोकाशी दाण दाण पावलं टाकत कुठं निघालात? काय ग, काय झालं? काही नाही झालंय. मग पापड का बाकडा झालाय? त्या दोघींचं आणीचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. बाबा, आता मला असे प्रश्न विचारणं सोडून द्या. का? आता मी जवळजवळ सून येण्याच्या वयाचं झालोय तरी मला माझे बाबा असे प्रश्न अजूनही विचारतात. तू असं काय बोलते? आणि तुला माझ्या एवढ्या प्रश्नांचा त्रास व्हायला लागला? हो, कारण मला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नाही आवडत. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? आता अगदी स्वतंत्र बाणा असल्यासारखी बोलत होतीस. मग एक सांग. नाना, काय विचारायचंय? अगदी मनापासून सांग. त्या दिवशी तुझ्या आईने शेवयांची खीर केली होती आणि हट्टाने आईजवळ खीर मागताना कसं वाटलं? नाही म्हणजे तू न मागताना सुद्धा जेवताना तुला खीर मिळाली असते, पण तू आधी हट्टाने खीर मागितलीस आणि त्याचाच तुझ्या आईला आनंद झाला. काय समजतंय का मी काय म्हणतोय ते? सीमा,